सकाळी सकाळी हिरोनी चक्कर मारायला आलो आणि बघतो तर काय आपल्या हिरोनीला आहे ना लवकरच वासरू होणार रे. आता वासरू तर होणार आहे म्हणल्यावर दूध काढायला लागेल आणि ते दूध काढायचं म्हणल्यावर हाताने तर लय जीवर येणार. त्यामुळे मी डायरेक्ट सिन्नरला आलो सर्वज्ञ डेअरी मार्टवर. ते येण्याचं कारण म्हणजे काय माहिती का, जे आपले गावातले मित्र आहे ना त्यांनी इथूनच मिल्किंग मशीन घेतलं, म्हणजे दूध काढायचं मशीन. त्यांनी तर मला सल्ला एकदम खास दिला का म्हणे सर्वज्ञ डेअरी मार्टलाच जाय, कारण या दादांची सर्व्हिस आणि क्वालिटीमध्ये ना कधीच कॉम्प्रोमाइज नाही राहत. तेवढ्यात दूध काढायचं मशीन चेक करायला आलो. ते कसं करते माहिती का, झापूक झुपूक झापूक झुपूक म्हणलं आयला हा अवघडच विषय झाला. आता आम्ही पाहायला गेलो गाईची रबराची गादी म्हणजेच काय तर आपली रबरी मॅट बर का. म्हणलं आयला हिची क्वालिटी तर एवढी दंड, 4 गाई एका मॅटो बसले तरी काहीच वाटायचं नाही. आणि ह्या दुकानाचं विशेषतः काय माहिती का, तर आपले दादा आहे ना मशिनरी वगैरे ते स्वतः असेंबल करत्या आणि दूध काढायचं मशीन तर ते स्वतः बनवतात. त्यांनी मला टोकन यंत्रण शेण काढायचा गाडा दाखवला. गाडा तर म्हणलं आयला लाल बडकन दे धडकच राव. तेवढं त्यांच्याकडे आहे ना काय ते कुट्टी मशीन आगा नाद नाही करायचा, डायरेक्ट नाद खुळण जळगाव धुळाच बर का. आणि गाई उचलायचा पाळणा तर म्हणलं आईला एवढा दांडा पाळणा, म्हणलं म्हैस उचलायची ठरली तरी उचलू शकतो आपण. आणि त्यांच्याकडे नुसतं तेच नाही तर शेतीशी निगडीत सगळ्या लागणाऱ्या वस्तू, विशेषतः त्यांच्याकडे गायींचं चमनप्राश आहे. म्हणजे काय माहिती का, तर मिल्क चार्जर. त्यांनी मला ना त्यांच्या मिल्किंग मशीनचा त्यांनी स्वतः बनवलेला 4x1 सिस्टम दाखवलं. म्हणलं आयला हा सिस्टम तर लयच क्वालिटी, हाच घ्यावं वाटतं बरं का. आणि दादांकडे कस्टमरांची कमी नाही बरं का, सारखे कस्टमर चालूच आहे. तुम्हाला घ्यायचं असेल ना, सर्वज्ञ डेअरी मार्टचा तुम्हाला नंबर दिलाच आहे, त्याच्यावरती कॉल करा आणि लवकरात लवकर आपलं मशीन बुक करा.